या मंचावरून आमचे कॉमेंटेटर त्यांचा टी शर्ट जो आम्हाला MB स्पोर्ट्सने स्पॉन्सर केला होता तो मात्र गायब झालेला आहे. या कलरचा आहे. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या टी शर्टवर. MB स्पोर्ट्सने मात्र आमचे कॉमेंटेटर जे आम्ही दोघे कॉमेंटेटर आहेत त्यांना मात्र हे टी शर्ट स्पॉन्सर केलेला आहे. हा टी शर्ट आमच्या मंचावरून गायब झालेला आहे. पुन्हा एकदा पॅराडाईज संघाच्या प्लेयरला विनंती करेल कोणी खाली बसू नका. आपल्याला सोफा दिलेला आहे आणि चेअर्स दिलेला आहे. पॅराडाईज टीम चेअर्स दिलेले आपल्याला. चेअर्सवर बसून घ्या, सोफ्यावर बसून घ्या. आणि नक्कीच आज मात्र केतनजी राऊत म्हणजेच केतन मामाचा वाढदिवस आहे. रोहन पाटील आणि अभिषेक पाटील यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आमच्याकडून देखील केतन मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 2 मिनिटं खेळ थांबवतो. 2च मिनिटं. मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे दिवेश. आम्ही थोडा उशीर केला त्याकरता आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु दिवेश यांनी यायचं. दिवेश मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. मॅच ऑन करा. आम्ही नक्कीच दिवेशची अनाउन्समेंट राहिली होती. यावेळेस आपण बघू शकतात की मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय दिवेश म्हणजे दिवच्या. साई गणेश सातपाटीचा दिवेश यांना मी विनंती करेल या आपण. यस आलेला आहे. आयोजकाला विनंती आहे दिवेशला मात्र टी शर्ट कॅप. पहिला चेंडू जबीर स्ट्राईकला. इकडे मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक बाजूला इनविजिबल, दुसऱ्या बाजूला पॅराडाईज बोईसर. स्कॉर्पियन आणि पॅराडाईज बोईसर आपल्याला पाहायला मिळते. क्रमांकाची पाटील साहेबांना मी विनंती करेल की आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. टी शर्ट आहे आणि त्याचबरोबर कॅप आहे. फटका जबीरचा टॅपचा चांगल्या रीतीने अडवला जातोय. आज मात्र ज्या कोणाची मैच असेल त्यांच्यासाठी एक रिव्यू अवेलेबल है। अगर आपको डाउट लगता है अंपायर के डिसीजन पर तो आप रिव्यू ले सकते। एक रिव्यू है सभी टीम के पास। जबीर तयार, यावेळेस फटका चांगला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे। सुपर फील्डिंग होत असताना इथे मात्र आपण बघू शकतात टॉस बॉक्स वर बसलेल्या प्रेक्षकाला विनंती आहे जरा बाजूला व्हा, कारण की तिकडे आम्हाला मॅन ऑफ द मॅच द्यायचे ते म्हणजे दिवेशला। इकडे मात्र हलक्या हाताने खेळला जातोय। अगदी सपोर्ट करण्यासाठी आपण बघू शकता धनानी नगरचे प्रेक्षक वर्ग देखील इकडे आलेले आहेत, कारण की या भागातून दोन टीम आज क्वालिफाय आपल्याला पाहायला मिळाल्या सुपर 8 मध्ये, DNCC आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकता स्कॉर्पियन। गुड बॉल फसवलं होतं अगदी मात्र गोलंदाजाने। इथे मात्र पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा स्कोरबोर्डला। यस कॅमेरामॅनला विनंती आहे कॅमेरा येऊ द्या टॉस बॉक्स कडे, जिथे मात्र दुसऱ्या मॅचचा हिरो दिवेश यांना आमचे रमांगत साहेब तिकडे आहेत आणि आपण बघू शकतात अंकुश राऊत यांच्या स्मरणार्थ ऋतिक पाटील यांच्याकडून हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेलं आणि ही कॅप सिद्धार्थ क्लासेस कडून आपल्याला ही कॅप पाहायला मिळते। अभिनंदन दिवेश। फोटो काढायला जात जाणार आहे। राम शकल हा गोलंदाज आलेला आहे। जबीर खान स्ट्राइक वर आहे। अगदी
या मैदानावर यंगस्टार चषकामध्ये सर्वात यशस्वी टीम कोणती असेल तर ती असेल पॅराडाईज बोईसर. शॉर्ट बॉल आहे यावेळेस मात्र आपण बघू शकता चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या ठिकाणी मात्र यावेळेस चेंडू उडवला जातोय. इथे मात्र आपण बघू शकता डॉट बॉल आलाय. पण एकदा तयार अगदी शॉट चेक केला जबीरने. इकडे फटका सजवला आहे काय सुपर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन जवळ बघूया काय होतंय. अगदी मात्र पंच इकडे डिसिजन कळवतील. चौकार दिलेला आहे परंतु रेफर देखील पंचाने केलेला आहे. बघूया चेक केला जाईल. हा पंचाचा रेफर आहे. पंच मात्र इकडे यावेळेस सॉफ्ट डिसमिसल चौकार दिलाय परंतु चेक केला जाईल. सेफ सेफ आहे. 10वें को मत देगा तो डिसीजन देना इधर से. देखिए जो 10वां खिलाड़ी यहाँ पे आएगा उनसे रिव्यू देखना अवेलेबल नहीं है, नहीं तो आप पेनल्टी टीम को बैठेगी, ये ध्यान रखिए. एक रन असेल मला तर वाटते. धाव धावलंय का. रन नाही धावले. डॉट बॉल आहे. अगदी पाईपला जी आपण बाउंड्री लाईन त्याला हात लागला होता परंतु त्याने हात लावला तेव्हा चेंडू त्याच्या संपर्कात नव्हता आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू अडवला झालाय. डॉट बॉल यावेळेस लिहिला जाईल. यावेळेस राम शकल तयार समोर जबीर तयार. फुलटस आहे गॅप नाही शोधता काय सुपर स्टॉप आहे. अगदी मात्र यावेळेस फिल्डिंग उच्च कोटीची होत असताना फलंदाजाला जर शांत ठेवायचं असेल तर डगआउटच नाही तर तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील शांत ठेवू शकतं. याचं एक सुंदर उदाहरण देत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कॉर्पियन टीम. बिट्टू एक बार मीटिंग है याद रखिए. ओवर में एक बार मीटिंग अलाउ है, एक ही बार मिलेगी परमिशन. आजची शेवटची रात्र स्पर्धेची क्वार्टर फायनलची तिसरी मॅच पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटवर जाऊन काय कडक स्ट्रोक खेळला इकडे जबीरने. यावेळेस नो चान्स. गोलंदाजाच्या अगदी जवळून चेंडू निघून जाते बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. 4 धावा. 4 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7-7 स्कोर कार्डवर. 4 बॉल झालेले आहेत आणि 4 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. 2 बॉल बाकी आहेत. 3 लगातार डॉट आणि त्यानंतर चौकार. जबीर आता मात्र थोडी लाईन लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. इकडे मात्र चांगला चेंडू चांगलं क्षेत्र रनआउटची संधी. एक धाव पूर्ण. फेकी अगदी खराब. थ्रो काफी खराब फेंक दिया खिलाड़ी ने. इस वजह से 1 रन पूरी. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 8 रन. 8 धावा ह्या धावपलकावर लागले जातात. अगदी आपण बघू शकता तर क्वार्टर फायनलची तिसरी मॅच आहे. शॉर्ट बॉल फटका अगदी चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण. हाताच्या खालून चेंडू निघून जाते बाउंड्री लाईनच्या पार. येतोय चौकार. षटक क्रमांक इथे समाप्त होताना पाहायला मिळते. दुसरं 2 ओवर के बाद स्कोर कार्ड पर 12 रन 6 की औसत से. डीजे बजाओ.
समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा धावपलकावर आणि गोलंदाज येतोय तो म्हणजेच सुनील ज्याने पहिले षटक हाताळलं होतं तो मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल इकडे मात्र एज लागली जाते एक धाव बसेल का इकडे रनआउटची संधी होती यावेळेस मात्र एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 13 धावा धावपलकावर दिले लागल्या जातील. यावेळेस मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग अगदी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत होतं परंतु यावेळेस मात्र अमनच्या वेळेस यावेळेस आपण बघू शकतात सोहेलने जे 2 फटके खेळले ते दोन्ही फटके हातातले मिसफिल्डिंग केलेले जब्बीरचे इतके चांगले स्टॉप केले आणि सोहेलचे फटके अगदी हातामधून मात्र मिस केलेले आहेत. हा फरक दिसलाय मात्र क्षेत्ररक्षणामध्ये. चला स्पीडअप ठेवा खेळाला मॅच ऑन करा 4 धावा मात्र पाहायला मिळतात चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा ह्या धावपलकावर लागल्या जात आहेत. 17 स्कोर कार्ड वर उलटा चेंडू आहे गॅप मध्ये आहे 4 धावा यावेळेस मात्र चौकार स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल 21 लगातार 3 चौकार खेचलेले आहेत इथे मात्र आपण बघू शकतात. आणि यापुढील होणारी मॅच जर बघायला गेलं तर एक बाजूला टीम असेल युवा टायगर आणि दुसऱ्या बाजूला आयोजक टीम यंग स्टार पास्थळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि बघायला गेलं तर त्यांच्यासाठी कॅश प्राइज देखील आहे अनाउन्समेंट झाले यंगस्टार पास्थळसाठी. कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 चौकार खेचले तर प्रतीश गरत त्यानंतर प्रदीप राऊत जयदीप राऊत यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इकडे मात्र आपण बघू शकतात की व्हाईट चेंडू आलाय स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा काय कडक स्ट्रोक आहे. आता लय मध्ये आलेला आहे फलंदाज आता बॉडी लँग्वेज एक अलग रूपामध्ये गेलेली आहे. इथे आपण बघू शकतात बॉल चांगला दिसतोय त्याला अगदी मात्र गॅप दिसतोय शॉर्ट सिलेक्शन अगदी चांगलं पाहायला मिळते आणि इकडे मात्र चौकार येतोय. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले 4. चला समीर एकच मीटिंग सांगितलेली समीर स्पीडअप ठेवायचं खेळाला. जसं आपण बघू शकतात की या टुर्नामेंटचा बघायला गेलं तर आयोजन बघून मात्र एन्व्हायरमेंट एनालिस्ट अँड इंजिनियर्सचे प्रोप्रायटर मनोजजी चुरी साहेब आणि त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. वैद्यजी वॅडान मॅडम इकडे उपस्थित झाले आहेत त्यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. अगदी मात्र वेळेत वेळ काढून त्यांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. या मॅडम आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. चेंडू मात्र ओव्हर झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 26 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 30 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आणि बघायला गेलं तर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. देऊया संधी डीजे जॉकीला पुन्हा एक देऊया मैदानाच्या आतमध्ये या डीजे.
तो ये चांस पे डांस जरूर होगा. बल्लेबाज का नाम है सोहेल. क्या बात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि काय सोपा कॅच ड्रॉप केला इकडे क्षेत्ररक्षकाने. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे. आमचे मॅडम इकडे उपस्थित आहेत. वैद्यजी वाडान मॅडमचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कीर्तीची घरत यांना मी विनंती करेल की आपण वैद्यजी वाडान मॅडमचं इथे अतोचित पुष्पगुच्छ देऊन आणि मानाचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. अगदी आपली उपस्थिती लाख मुलाचे या स्पर्धेला चार चांद लावत असताना यावेळेस आमचे पाहुणे आताच मात्र मॅडमचा वाढदिवस देखील गेलेला आहे आणि नक्कीच इथे आलेले त्याकरता आपण नक्की पुन्हा इथं सांगतो की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळेस पटका सजवलाय. ये हे जब्बीर द गब्बीर. यावेळेस आपण बघू शकतात उगीच बाहुबली नाही म्हटलं जात जब्बीरला. यावेळेस हा फटका अगदी बॅनरवर जाऊन आदळलाय. 4 धावा. आणि इकडे मात्र आता क्लास दाखवत असताना मागच्या फटक्यामध्ये ताकद तर यामध्ये नजाकत. विकासजी वाडान साहेब इकडे देखील आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. अतोचित स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकता. रुपेशजी घरत यांना मी विनंती करेल की आपण आपले शुभ हस्ते विकास साहेबांचं देखील स्वागत करायचं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 44. सुरुवात अगदी संत गतीने होती परंतु त्यानंतर बघायला गेलं तर सोहेलने हात खोलले आणि सोहेल पोहोचलाय 10 चेंडू 26 धावेवर पोहोचलेला आहे. अगदी असं वाटलं होतं की आज मात्र विशालजी वाडान साहेब इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. रमाकांतजी पाटील यांना मी विनंती करेल आपण या आपले शुभ हस्ते विशाल साहेबांचं इकडे मात्र अतोचित स्वागत केलं जाईल. आज कॅमेरामॅन बिझी असणार कारण की पाहुण्यांचं देखील छायाचित्र टिपायचं आहे आणि मॅचचं देखील छायाचित्र टिपायचं आहे. शेवटचं अंतिम षटक आहे. नो बॉल आहे. राम शकल अगदी चेंडू मात्र त्यांच्या टी शर्ट मध्ये गेला. संतोषजी राऊत यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. जबीरचा फटका बघायला अगदी सोपा अगदी मात्र तंत्रमुक्त हा फटका आहे. मनगटाची पावर आपण बघू शकता. चौकार 4 धावा. स्कोरबोर्ड 50. आजच्या रात्रीतली हायएस्ट टोटल पाहायला मिळते. 50 धावा ह्या धावपलकावर लागल्या जातात. पॅराडाईस संघाचा विचार केला तर या मैदानावर ते नेहमीच फायनलला पाहायला मिळतात. नेहमीच टॉप 4 मध्ये असतात. अगदी लकी मैदान लकी स्पर्धा असं संतोषजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जाईल. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. संतोषजी राऊत साहेबांचं मात्र इकडे स्वागत केलं जात आहे धरमघरतच्या शुभ हस्ते. आता मात्र अगदी यावेळेस जाऊन आदळलाय बिंदिका घरत मॅडमच्या बॅनरवर जाऊन हा चौकार. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 54 54. सुरुवात करून दिली ती म्हणजेच सोहेलने आणि आता मात्र जबीर पार्टी जॉईन करतो असं म्हणायला हरकत नाही. पुढची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस साठी एक बाजूला असेल युवा टायगर. अगदी 16 टीम मधून ही एक टीम क्वालिफाय झाले टॉप 8 मध्ये आणि दुसऱ्या बाजूला असेल यंग स्टार. अहो काय फटकेबाजी आहे. जब्बीर अगदी गॅप शोधतोय. चौकारावर चौकार मारतोय. इथे मात्र डिलिब्रेट नक्की असेल हा चेंडू. यावेळेस 3 चौकारानंतर कुठे ना कुठे एक चांगला चेंडू हाताळलाय. शेवटचा बॉल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 58 58. मोठ्या धावा पाहायला मिळतात. यानंतर पास्तळ संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण यंगस्टर पास्तळ आणि त्यांच्या विरुद्ध युवा टायगर. आणि इकडे मात्र बघायला गेलं तर 56 धावा ह्या धावपलकावर म्हणजेच 59 आणि 60चं टार्गेट असेल. यावेळेस मोठ्या धावा पाहायला मिळतात. टॉसकडे जाऊया. टॉस बॉक्स मध्ये
दोन टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल. युवा टायगरच्या कॅप्टनने यायचं आहे आणि पस्ताल संघाच्या कॅप्टनने यायचं आहे. आपल्यासोबत जोडले जातील म्हणजे साथी समालोचक दीपेश खंडी सर. टॉस बॉक्स यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीमचे कर्णधार ते म्हणजेच एक बाजूला पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला युवा टायगर. येस सर. वैदी वाडान मॅडमला मी विनंती करेल की आपणही आपले शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस या ठिकाणी दोन संघांमध्ये आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय वैदेही वाडान मॅडम यांच्या शुभ हस्ते एका बाजूने युवा टायगर आणि विपक्षामध्ये पास्थळ असे दोन संघ. चला संघनायक आपण विनाविलंब येण्याची कृपा करावी. दोन संघांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी ही लढत. क्वार्टर करिता पात्र ठरलेले हे संघ. चला या पास्थळ आणि युवा टायगर दोन्ही संघांचे स्टार संघनायक या स्पर्धेकरिता वेळात वेळ काढून वैदेही वाडान मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या अंतःकरणापासून आभार. वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक चांगलं आणि दर्जेदार असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. युवा टायगरला विनंती आहे कोणी त्यांचा प्रतिनिधी असेल तर कृपया करून आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. युवा टायगर पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. 60 धावा बनवायच्या आहेत. अगदी मोठी टोटल आहे आणि चला आमचे मान्यवर वाट बघतात. युवा टायगर युवा टायगर संघनायक नाणेफेक या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. एका बाजूने यंगस्टर, एका बाजूने 2025 कॉइन स्विंग करायचा आहे. 2025 असा उल्लेख करण्यात आला होता. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अर्थातच पास्थळ या संघाने. मी वैदेही वाडान मॅडम यांना विनंती करते आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हावं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो एकंदरीत आपण पाहू शकतायत युवा टायगर या संघाने. प्रथमतः काय निर्णय घेणार? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. खरं तर ऑन गोईंग मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाहीये. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. त्यानंतर पास्थळ संघ आपल्या देखील खेळाकरिता अनेक शुभेच्छा. ऑन गोईंग मॅच सुरू आहे त्याकरिता या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आहोत. सर्व वेळात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जेथे हजर आहेत प्रीतमजी गरत. धन्यवाद दीपेश सर. या अगोदर आपण बघितली पहिली दुसरी क्वार्टर फायनल ही तिसऱ्या इकडे रनआउट पाहायला मिळते. अगदी फलंदाजी आणि जर बघायला गेलं तर गोलंदाजी देखील धारदार होत असताना मुख्य व्यासपीठावर वैदेही मॅडम मात्र उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल की मोलाच्या आणि मार्गदर्शनाचे 2 शब्द प्रेक्षकापर्यंत पोहोचवा.
सर्वांना जय महाराष्ट्र. हे कुठलंही आहे यंगस्टार पास्तळ सालवड आयोजित यंगस्टार चषक या हे कितवं वर्ष या 6व्या वर्षामध्ये जवळजवळ 24 संघाने सहभाग घेतलेला आहे. तसं बघितलं तर हे जे ग्राउंड आहे, हे मैदान आहे, ह्या खरोखर मी अगोदर असं आम्ही आलेलो आहोत, परंतु इलेक्शनच्या वेळेस असं पटकन फेरी मारले तर, पण पहिल्यांदाच असं एक क्रिकेटचा सामना म्हणून इथे मी आज आलेली आहे. खूप सुंदर असं मैदान बनवलेलं आहे आणि खरोखरच मग हे माझी पंचायत समिती सदस्य, माझी सरपंच, माझी सभापती विदुर पाटील, त्याचप्रमाणे विदुला पाटील मॅडम, त्याचप्रमाणे आत्ताचे उपसरपंच कीर्तेशजी घरत, त्याचप्रमाणे इतर ग्रामपंचायत आजी माजी सदस्य यांच्या प्रयत्नाने मुलांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आणि खेळाचं महत्त्व त्यांनी जाणून ही येथील जागा, त्याचप्रमाणे व्यायामशाळा आणि त्याचबरोबर हे मैदान चांगल्या प्रकारे बनवून दिलं. खरोखर तुमच्या सर्वांचं या खेळाडूंसाठी व तरुणांच्या निमित्ताने आणि माझ्याकडून खरोखर तुमचं शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण की खूप छान असं मैदान तयार केलं या खेळाडूंसाठी आणि खेळाडू घडावेत हा एक उद्देश असतो आणि त्यासाठी एक नाईट मॅच ह्या आपण आता बघत आहोत. प्रत्येक ठिकाणी नाईट मॅच ह्या भरवल्या जातात आणि तसं बघितलं तर आपल्या कलागुण सादर करण्याचं एक संधी मिळत असते आणि ती संधी आज यंगस्टारने दिलेली आहे. अनेक संघांना मी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. इथे मात्र मला तर वाटते सुरक्षित 2 षटकं संपलेली आहेत. अगदी एक तरफा में गिरफ्तार होता हुआ यह मैच नजर आता हुआ, कारण की 60 धावा एकदा स्कोरबोर्डला लागल्यानं की त्यानंतर जर बघायला गेलं तर आपोआप मनोवैज्ञानिक दबाव, आपोआप मात्र स्कोरबोर्डचा दबाव टीमवर येतो आणि हा येताना दिसतोय ती म्हणजेच स्कॉर्पियन संघावर. गोलंदाज यावेळेस बादल गोलंदाजी मार्कवर, डाव्या हाताचा जादूगर गोलंदाज बादल. बघा दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. आपण ओरमला पाहिलं असेल की दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता गोलंदाजाकडे असते. इकडे अंडरमचा हा गोलंदाज दोन्ही बाजूला चेंडू वाळतोय. इथे एक धावेसाठी प्रयत्न केला होता, यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. अगदी बघायला गेलं तर धावा झाल्यात फक्त 5 आणि 55 पाहिजेत जिंकण्यासाठी. जास्त टर्न करण्याचा प्रयत्न केला बादलने. वाईट चेंडू, 6 धावा धावफलकावर. 60चं आव्हान आहे, 54 पाहिजे जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये. फटका स्विंग केलाय क्षेत्ररक्षक सोहेल. डॉट बॉल. अगदी सोहेलने जी सुरुवात करून दिली आणि सोहेलने जी बॅटिंग केली, काय कमालीचा हा युवा टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पॅराडाईज संघाकडून. 1 धाव असेल, हलका हाताने चेंडू टाकला जातोय. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 धावा ह्या धावफलकावर लागले, 7 धावा धावफलकावर लागले जात आहेत. डाव्या हाताचा फलंदाज तर डाव्या हाताचा गोलंदाज समोर. इथे मात्र आपण बघू शकता आतमध्ये आणला जातोय. क्लीन बोल्ड. टप्पा पडल्यावर स्किट होताना चकवत असताना फलंदाज आला एडीजे. पण तयार. ओहो हो, खराब चेंडू, परंतु बॅट्समन पर्यंत यावेळेस चेंडू जोपर्यंत जाईल हळूहळू स्पिन होत असताना बाहेर जात असताना बॅट्समॅनची बॅट तर पोहोचलीच नाही. एज लागली जाते, मात्र इकडे डॉट चेंडू येतोय.
षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 8. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 52 बनवायचे आहेत. आता मात्र अनुमान औपचारिकता आपण जर बघायला गेली तर शेवटच्या षटकामध्ये 2-3 चेंडू मागे असते, परंतु इकडे आता मात्र 12 चेंडू मागेच औपचारिकता आहे. कारण की 12-48 बारीच्या बारी चौकार आले तरी मात्र मॅच विन होणार ती, म्हणजेच नो डाऊट पॅराडाईज. येस, पुढचं समालोचन कक्षामध्ये थोडा बदल होत आहे. आपल्यासोबत जोडले जातील स्वास्तिक पाटील 2 षटकासाठी. यस, धन्यवाद प्रीतम. आता आपण पाहायला गेलं तर 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि 3ऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात अतिशय सुरेखरित्या. मात्र या ठिकाणी पॅराडाईज संघ आपण पाहिला अतिशय मजबूत स्थितीमध्ये 60 धावा तब्बल आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेत असताना. आणि यावेळेला गोलंदाजीचा जर विचार केला तर अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी मात्र, परंतु यावेळेला पनिश केला जात आहे, चेंडूला पाठवलं जात आहे चौकारा करता. 4च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अहमद गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, सरळ सोडून दिला. पंच आम्हाला दर्शवलं जात आहेत की यावेळेला खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव फलकने 1 पुढे जाईल. 14 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र केलं जाते. थोडंसं प्रेशर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला बनवलं जाते. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2. यावेळेला मात्र सुरेख फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला आपल्याला विशालच्या माध्यमातून बघायला भेटलं. अतिशय सुरेख आणि देखणी अशी स्पर्धा मात्र यावेळेला मॅच रंगत असताना यावेळेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जाईल. 1 धावा करता 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला. यावेळेला देखील आपण पाहू शकाल 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 6 आणि धावा अजूनही बनवायच्या त्या म्हणजे 45. आता जर बघायला गेलं तर एकतर्फी सामना पॅराडाईज संघाने आपल्या बाजूला वळवलंय असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण येणारे चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजे 6 आणि धावा बनवायच्या आहेत 45. अतिशय सुरेखरित्या मात्र या ठिकाणी आपण फलंदाजी पाहिली. त्यानंतर जर बघायला गेलं तर सुरेखरित्या मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज देखील पाहिले अतिशय हावी झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पॅराडाईज आणि दुसऱ्या बाजूला स्कॉर्पियन. नक्कीच थोडीशी नाखुश असेल. आजचा दिवस मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामधली ही 3री मॅच आणि यापुढील जी मॅच रंगली जाईल एका बाजूला आपण पाहू शकाल यंगस्टार आयोजक यंगस्टार पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला युवा टायगर असे 2 मात्र मातब्बर संघाच्या बरोबर आपल्याला झुंज. मात्र 4थी मॅच मात्र लढत या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. यस, पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जातं की हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धावफलक 1ने पुढे जाईल. 1+1 मात्र धावा जोडल्या जातील. यावेळेला काय कमालीचा चेंडू, टप्पा पडला आणि स्विंग अँड मिस सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कमालीचा चेंडू, कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तेच मात्र वाईट पडलं आणि त्यानंतर लगेच कमबॅक केलं. यावेळेला चेंडू अगदी निघून जातोय आउट ऑफ द पार. 6 धावा करता बॉक्स गेम. या ठिकाणी तुम्हाला फक्त चौकाच खेचायचा आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं षटकाराने मात्र या ठिकाणी सुसाईड अटेम्प्ट केला. आणि अजूनही 5व्या षटकातला उर्वरित शेवटचा चेंडू हाताळला जाईल. बादल काय कमाल करतोय. यावेळेला देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि सामना विजयी होतोय पॅराडाईज संघ. अभिनंदन जिंकलेल्या संघाचं, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि यापुढील मॅचसाठी मी आमंत्रित करेल दीपेश सरांना की सर या आणि तुमचं गोड आवाजाने प्रत्येक प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करा ही विनंती असेल. आणि मी तत्पूर्वी